Hello students, welcome in the biology lecture. So last time we discuss about the runner and stolen. तर आपण काय पाहत आहे की अंडरग्राउंड आपण आधी पाहिलं की अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, नंतर आपण पाहत आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि लास्ट राहिले आपलं एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. तर आपण आता आहे कुठं? आता आपण आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. देर आर 5 टाइप्स ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम: ट्रेलर, रनर, स्टोलन. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट टाइप ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन अँड दॅट आर सकर अँड ऑफसेट. म्हणजे आज आपल्याला सकर आणि ऑफसेट बद्दल डिस्कशन करायचं आहे. तर हे आपल्या सब एरियल मॉडिफिकेशनचे शेवटचे 2 पार्ट राहिलेले आहेत. तर ते कोणते? एक म्हणजे सकर आणि दुसरं म्हणजे ऑफसेट. म्हणजे आपण 3 पाहिलेले आहे. आता नंबर 4, चौथ्या नंबरचं कोणतं आहे? सकर. म्हणजे आपण एका साइडने आता सकर बद्दल डिस्कशन करणार आणि जी दुसरी साइड आहे बोर्डची, आपण त्या दुसऱ्या साइडने लास्ट जे आहे ऑफसेट, त्या ऑफसेट बद्दल डिस्कशन करायचं. म्हणजे आपले इथं मग सब एरियल मॉडिफिकेशन कंप्लीट होऊन जातील. 4 नंबरचं आहे सकर आणि 5व्या नंबरचं जे लास्ट आहे ते म्हणजे ऑफसेट. असे 2 भाग करून आपण बोर्डचे लिहिणार आहे. तर बघा, सर्व आता विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की तुम्ही असे भाग करून लिहायचे नाही. आता कसं या बोर्डचा पूर्ण यूज झाला पाहिजे म्हणून मी इथं 2 भाग करतो. तुम्ही काय करायचं, 4 नंबरचं हेडिंग टाकायचं सकर, डायग्राम काढायची आणि जे मी पॉईंट लिहून देतो ते पॉईंट लिहायचे. त्याच्या खाली नंतर 5 नंबरचं हेडिंग टाकायचं. तुम्ही असं तुमच्या पेजच्या साईडला असं 2 साईडनी अर्ध्या पेजवरती सकर आणि अर्ध्या पेजवरती ऑफसेट लिहायचं नाही. ते एका खाली एक लिहायचं. 4th नंबर सकर, डायग्राम, पॉईंट, त्याच्या खाली 5th नंबर ऑफसेट, डायग्राम आणि त्याचे पॉइंट्स. ओके, सो लेट अस डिस्कस अबाउट द सकर. फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ द डायग्राम ऑफ सकर. बघा, आपण सर्वात आधी आता सकरची डायग्राम काढणार आहे, नंतर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. बघा, ही पूर्ण आपण काय काढलेली आहे? ही सॉइल काढलेली आहे. हा जमिनीचा आतचा भाग, आतमधला भाग काढलेला आहे. ही जी आपण आता काढत आहे, धिस इज द मेन स्टेम ऑफ प्लांट. ही जी आहे ही काय आहे? या प्लांटची मेन स्टेम आहे. नंतर हे जे प्लांट्स असतात की ज्यामध्ये सकर तयार होतात, त्यांच्यामध्ये टॅप रूट सिस्टीम प्रेझेंट असते. त्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट नसते. त्यामध्ये कोणती सिस्टीम असते? टॅप रूट. सो दीज आर ऑल दी टॅप रूट्स. आपण काय काढून राहिलो? हे आता टॅप रूट काढून राहिलो. ठीक आहे. नंतर या रूटचा जो बेस आहे, या बेस पासून हे अशा प्रकारचे सकर निघतात आणि फायनली ते असे वरती जातात. मी तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहे, फक्त डायग्राम समजून घ्या कशा प्रकारचे आहे. आणि याच्यापासून मग नंतर काय होते? असे प्लांटचे हे लीव्ज निघतात. असे त्याचे हे काय निघालेले आहेत? हे लीव्ज निघाल्या. म्हणजे नवीन जे प्लांट तयार होते ते अशा प्रकारचं जमिनीच्या वरती येते आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होते. ओके, बघा, अशा प्रकारची डायग्राम काढायची. These are all the leaves. बघूया आपण आता याच्याबद्दल काय काय कसे लेबल द्यायचे या डायग्रामला. ही पूर्ण आतमधली जी आहे ही काय आहे? सॉइल आहे. आता हे बघा, हे तुम्हाला आधी सांगितलं की मी दिस इज द मेन स्टेम ऑफ प्लांट बॉडी. हे काय आहे? मेन स्टेम आहे. हे जे आपण काढलेलं आहे इथं, हे काय आहे? मेन स्टेम. ओके, त्यानंतर हे जे रूट काढलं, हे कोणतं रूट काढलं? दिस इज नॉट द ॲडव्हान्टेशियस रूट, दिस इज द टॅप रूट. कोणतं रूट आहे ते? टॅप रूट आहे. नंतर हे जे काढलं आता आपण सकर काढलेलं आहे, याला आपण असे रूट्स काढणार. सकरला पण असे रूट्स असतात. बघा, हे जे आहे हे काय आहे? हे आहे सकर आणि हे आहे त्या सकरचे रूट्स. हे जे आपण हॉरिझॉन्टल काढलेलं आहे असं पूर्ण आडव्या टाईपचं, ते आहे सकर. and this is a diagram of sucker. फिगरला नाव द्यायचं
सकर. ओके, बघा आता काय काय दिसतं तुम्हाला या डायग्राममध्ये. तुम्हाला ही पूर्ण हे जे काढलेलं आहे मी त्रिकोणी टाईपचं, ही आहे जमीन. जमिनीच्या आतमध्ये असतात सकर. त्यानंतर ही जी हॉरिझॉन्टल ब्रांच निघालेली आहे फ्रॉम द बेस ऑफ धिस रूट, फ्रॉम द बेस ऑफ टॅप रूट. ही हॉरिझॉन्टल म्हणजे काय, अशी आडवी निघालेली आहे, आडवी ब्रांच निघालेली आहे. तर ती जी ब्रांच आहे त्याला म्हणतात सकर. त्याच्यापासून रूट निघतात आणि ही जी आहे दिस इज द मेन स्टेम. नाव लुक ॲट दी व्हेरियस पॉईंट्स ऑफ द सकर. वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला आता सकर बद्दल पाहायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सकर काय आहे, दिस इज द टाइप ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सब एरियल मॉडिफिकेशन आहे स्टेमचं. तर बघा, इट इज रनर लाईक नॉन ग्रीन ब्रांच. इट इज रनर लाईक नॉन ग्रीन ब्रांच. नॉन ग्रीन ब्रांच. आता डेव्हलप कशापासून होते बघा, हे डेव्हलप फ्रॉम आता कशापासून डेव्हलप होते, डेव्हलप फ्रॉम, आता हा जो बेस आहे रूटचा, डेव्हलप फ्रॉम अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. बघा डायग्राम मध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसून आलं की दिस इज द बेस ऑफ रूट and this sucker is developed from underground base of root. What is sucker? It is a runner like non green branch. आपण लास्ट लेक्चर मध्ये रनर बद्दल पाहिलं होतं, बट रनर इज अ ग्रीन इन कलर. दिस इज नॉन ग्रीन ब्रांच and it look like a runner. So that's why we says that sucker is runner like non green branch and developed from अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. बघा इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते की इट डेव्हलप फ्रॉम अंडरग्राउंड बेस ऑफ रूट. त्यानंतर दुसरा पॉईंट सकर बद्दलचा, सकर ग्रो. आधी सांगितलं मी तुम्हाला डायग्राम काढता काढता की त्याची ग्रोथ कशा प्रकारची होते, हॉरिझॉन्टली. सकर ग्रो हॉरिझॉन्टली. त्याची वाढ कशी होते, हे अशा आडव्या प्रकारामध्ये होते, म्हणजे अशा उभी वाढत नाही, ते अशी आडवी वाढते. म्हणून आपण म्हटलं की सकर ग्रो हॉरिझॉन्टली. बघा ती अशी हॉरिझॉन्टली वाढत 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 जाते आणि कशाच्या खाली, तर हॉरिझॉन्टली बिलो दी सॉइल. हॉरिझॉन्टली बिलो दी सॉइल. अँड फायनली कशी काय होते मग त्याचं बघा. आता फायनली कम्स, आता बघा हे अशी चालली अशी, फायनली कम्स अबव दी सॉइल सरफेस. फायनली कम्स अबव दी सॉइल सरफेस and produce न्यू प्लांट. आणि काय तयार होते त्याच्यापासून, मग नवीन प्लांट तयार होते. बघा हा जो पॉइंट आहे पूर्ण या डायग्राम मध्ये डिस्क्राइब कसा करायचा की सकर ग्रो हॉरिझॉन्टली. कशी वाढते ते, हॉरिझॉन्टली बिलो दी सॉइल. म्हणजे धिस इज द सॉइल लेवल. हे जे वरची काढली मी, ही कोणती लेवल आहे, ही सॉइल लेवल आहे. सॉइलच्या वरती वाढून राहिलं का हे सकर, नाही, मग सॉइलच्या खाली वाढून राहिलं. म्हणून आपण म्हटलं की सकर ग्रो हॉरिझॉन्टली बिलो दी सॉइल. मग नंतर काय होते, अँड कम्स अबोव दी सॉइल. आणि फायनली ते शेवटी काय अशी जमिनीच्या वरती येते टू प्रोड्यूस न्यू प्लांट. आणि त्याच्यापासून काय तयार होते, मग नवीन प्लांट तयार होते. ओके, द नेक्स्ट पॉइंट अबाउट द सकर, इट कॅन बी टर्म्ड ॲज, म्हणजे याला आणखी दुसरं नाव काय आहे बघा. इट कॅन बी टर्म ॲज म्हणजे काय की याला आणखी दुसरं नाव आहे. कोणतं नाव आहे, इट कॅन बी टर्म ॲज अंडरग्राउंड रनर. बघा शब्द लक्षात ठेवा, कोणता, अंडरग्राउंड रनर. रनर आहे परंतु कसा आहे, अंडरग्राउंड. सो इट कॅन बी टर्म ॲज अंडरग्राउंड रनर. त्याला अंडरग्राउंड रनर पण म्हणतात. रनर काय आहे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. बट इट इज नॉट कॉल्ड ओनली रनर, इट इज अ अंडरग्राउंड रनर. व्हाय, बिकॉज इट ग्रोज बिलो दी सॉइल, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अंडरग्राउंड रनर. जमिनीच्या वरती जर वाढला असता तर याला आपण अंडरग्राउंड रनर म्हटलं नसतं. हा जमिनीच्या खाली वाढते म्हणून आपण काय म्हटलं, याला अंडरग्राउंड रनर. सो दिस इज अबाउट द डायग्राम ऑफ सकर अँड दीज आर दी पॉइंट्स ऑफ सकर. बघा एक्झाम्पल सांगायच्या आधी मी तुम्हाला पुन्हा डिस्क्राईब करून सांगतोय सकर काय. तर इट इज रनर लाईक नॉन ग्रीन ब्रांच. रनर सारखी आहे, नक्कीच आहे, पण ते कलरला ग्रीन नाही आहे. इट इज
not green in color. So it is runner like non-green branch developed from underground base of root. जो रूटचा बेस आहे त्या रूटच्या बेस पासून काय होते, हे सकर निघते, डेव्हलप होते. मग आता सकर ग्रो कसं होते, सकर ग्रो हॉरिझॉन्टली बिलो दी सॉइल, जमिनीच्या खाली ते असं आडवं वाढते. मग नंतर काय होते, फायनली कम्स अबोव दी सॉइल, फायनली ते जमिनीच्या वरती येते आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होते. सो इट कॅन बी ऑल्सो कॉल्ड ॲज और इट कॅन बी ऑल्सो टर्म ॲज underground runner. So which are the examples of sucker? So look at this example. Chrysanthemum, then banana, मिंटलाच आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो, पुदिना. These are all the examples of sucker. बघा कोणते कोणते, क्रायझॅन्थेमम, बनाना अँड मिंटलाच आपण काय म्हणतो, पुदिना म्हणतो. ठीक आहे, तर दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ सकर. सो दिस इज अबाउट द फोर्थ टाइप ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन. सब एरियल मॉडिफिकेशनचा हा चौथा टाइप. नाउ वी सी द लास्ट टाइप ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन अँड दॅट इज ऑफसेट. आता ऑफसेट हे कसं आहे, दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इन ॲक्वॅटिक प्लांट. कशामधला आहे हे, ॲक्वॅटिक प्लांट. आता तुम्ही म्हणसाल की ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे काय, की जे प्लांट पाण्यामध्ये राहतात त्याला म्हणतात ॲक्वॅटिक प्लांट. जे प्लांट जमिनीवरती राहतात त्यांना म्हणतात टेरेस्ट्रियल प्लांट. जे प्लांट हवेमध्ये राहतात त्यांना म्हणतात एरियल प्लांट. सो धिस इज द सब एरियल मॉडिफिकेशन फाउंड इन द ॲक्वॅटिक प्लांट. जसं आपण या सकरला म्हटलं इट कॅन बी टर्म्ड ॲज अंडरग्राउंड रनर, तसं या ऑफसेटला आपण म्हणू शकतो इट कॅन बी टर्म्ड ॲज ॲक्वॅटिक रनर. याला आपण काय म्हणू शकतो, आपण ॲक्वॅटिक रनर. जे पाण्यामध्ये असते त्याला म्हणतो आपण ॲक्वॅटिक रनर, जे जमिनीच्या खाली असते त्याला म्हणतो आपण अंडरग्राउंड रनर. ओके, सो ऑफसेट. आधी आपण ऑफसेटची डायग्राम काढू. बघा आता हे पूर्ण जो कार्यक्रम असते यांचा कशामध्ये असते, हा पाण्यामध्ये असते. जे ऑफसेट आहे ते कशामध्ये असते, पाण्यामध्ये असते. बघा आता ऑफसेटचं आपण जी पिस्टी आहे त्या पिस्टियाची डायग्राम काढणार आहे. कशा प्रकारची असते, तर हे अशा प्रकारचं असते, रोसेट लाईक प्लांट. आता तुम्ही म्हणाल की रोसेट म्हणजे काय, जसं आपल्या लेडीजच्या कानामध्ये जे फुलं असतात, दागिना जो म्हणतो आपण, असा दागिना असते कानातला, फुलं असतात, तशा प्रकारचे हे प्लांट असतात. अँड दिस प्लांट कॉल्ड ॲज रोसेट प्लांट. रोसेट प्लांट म्हणजे काय, की जे गृहिणीच्या किंवा जे लेडीजच्या दागिन्यासारखे प्लांट दिसतात त्याला म्हणतात रोसेट प्लांट. अँड दिस प्लांट्स आर फाउंड इन द वॉटर. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज ॲक्वॅटिक प्लांट. अँड द व्हेरी वेल नोन एक्झाम्पल ऑफ ॲक्वॅटिक प्लांट इज पिस्टिया. पिस्टिया आहे की ज्यामध्ये कोणत्या प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं असते, तर सब एरियल मॉडिफिकेशन झालेलं असते आणि त्याचं नाव काय आहे त्या मॉडिफिकेशनचं, ऑफसेट. बघा अशी डायग्राम आपल्याला बुकमध्ये पण दिलेली आहेच. ही डायग्राम काढायची, पिस्टियाची डायग्राम दिलेली आहे. यापासून असे काय निघालेले आहेत, हे दीज आर ऑल दी रूट्स. हे काय निघाले, त्या पिस्टियाचे रूट निघालेले आहेत. आणि हा जो मधला जो पोर्शन आहे या मिडल पोर्शनला म्हणतात ऑफसेट. बघा आता हे काय आहे, दीज आर द लीव्ज ऑफ प्लांट. हे काय आहेत, लीव्ज आहेत हे म्हणा, किंवा मग इकडचे आपण पकडूया, हे दीज आर ऑल दी लीव्ज. हे काय आहेत, त्यांचे लीव्ज आहेत. मग हे काय आहेत, दीज आर दी रूट. हे काय आहेत, त्या प्लांटचे रूट आहे. आणि हा जो मधला जो पोर्शन आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे, दिस इज कॉल्ड ॲज ऑफसेट. याला काय म्हणतात, ऑफसेट. दिस इज अ लॉंग इंटरनोड. हा कसा असतो, असा लॉंग इंटरनोड टाईप स्ट्रक्चर असते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ऑफसेट. तर काय आहे, हे डायग्राम कशाची आहे, ऑफसेट. आणि कशामधलं, तर पिस्टिया या प्लांटमधलं ऑफसेट आहे. ब्रॅकेटमध्ये मी मुद्दाम त्याच्यामध्ये पिस्टिया लिहिलं का, कारण की आपण जी डायग्राम काढलेली आहे ती डायग्राम कशाची आहे, तर पिस्टियाची आहे. अँड व्हॉट इज पिस्टिया, पिस्टिया इज अ ॲक्वॅटिक प्लांट इन विच सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इन द फॉर्म ऑफ ऑफसेट. बघा आता
आपण इथं आधी डिस्कशन केलेलं आहे सकरबद्दल. आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे कशाबद्दल, आता आपल्याला पिस्टियाबद्दल डिस्कशन करायचं आहे. तर ऑफसेट जे आहे, ऑफसेट इज शॉर्टर, बघा आता शॉर्टर अँड थिकर. ऑफसेट इज शॉर्टर अँड थिकर दॅन रनर. बघा बरोबर, आता इथं पहिलं काय सांगितलं आपण, रनरच आहे, पण कसं आहे, ऑफसेट इज शॉर्टर अँड थिकर दॅन रनर, म्हणजे रनरपेक्षा हा लांबीला कमी असते पण जाड असते. लांबी शॉर्टर दॅन रनर अँड थिकर दॅन रनर म्हणजे काय, लांबीला कमी असते पण कसा असते, जाड असते. सो ऑफसेट इज शॉर्टर अँड थिकर दॅन रनर. आता हे कशा प्रकारचं आहे बघा, आता ऑफसेट जे आहे हे ऑफसेट कशा प्रकारचं आहे, ऑफसेट कन्सिस्ट ऑफ, ऑफसेट कन्सिस्ट ऑफ वन लॉन्ग इंटरनोड, वन लॉन्ग इंटरनोड, एकच त्याला इंटरनोड असते पण तो कसा असते, एकदम लांब असते. बघा आपण या दोन प्लांटच्या मध्ये हे जे प्लांट्स निघालेले आहेत, दिस प्लांट्स आर डेव्हलप फ्रॉम नोडल रिजन. कशापासून निघालेले आहेत ते, नोडल रिजन पासून निघालेले आहेत. अँड इन बिटवीन द टू नोड देयर इज अ प्रेझेन्स ऑफ इंटरनोड. इन ऑफसेट इंटरनोड इज सो लॉन्ग, आणि त्यामध्ये फक्त संख्या किती असते, इंटरनोडची एकच असते. सो ऑफसेट कन्सिस्ट ऑफ वन लॉन्ग इंटरनोड इन रोसेट प्लांट. मी आधी सांगितलं तुम्हाला कोणत्या प्लांटमध्ये, तर इन रोसेट प्लांट. आता रोसेट प्लांट म्हणजे काय, तर रोसेट प्लांट म्हणजे तुम्हाला सांगितलं की जो दागिना असते त्या दागिन्यासारखे जे प्लांट्स असतात त्या प्लांट्सला कोणते प्लांट्स म्हणतात, रोसेट प्लांट्स. ऑफसेट कन्सिस्ट ऑफ वन लॉन्ग इंटरनोड इन रोसेट प्लांट ॲट वॉटर लेवल. बघा वॉटर लेवलवरती असतात, जे वॉटरची लेवल आहे वरची तिथं असतात ते, ॲट वॉटर लेवल. Offset consists of one long internode in rosette plant at water level. Then the next point about the offset, offset help in vegetative propagation. Vegetative propagation. आणि आपल्याला माहितच आहे की व्हॉट इज मीन बाय द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात, शाखीय प्रजनन. सो इट हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन अँड इट कॅन बी टर्म्ड ॲज ॲक्वॅटिक रनर. याला काय म्हणतात, ॲक्वॅटिक रनर पण म्हणतात. जसं त्याला अंडरग्राउंड रनर म्हणत होते तसं याला काय म्हणतात, ॲक्वॅटिक रनर. इट कॅन बी टर्म्ड ॲज ॲक्वॅटिक रनर. बघा आता हे जे आहे हे पूर्ण पाण्यामधलं आहे, म्हणजे इथपर्यंत जे आहे ते पाणी आहे आणि याच्यावरती जे लीव्ज आहेत ते लीव्ज एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि हे जे ऑफसेट आहे हे ऑफसेट कुठं असते, तर ॲट वॉटर लेवल. कुठं असते ते, वॉटरची जे लेवल आहे त्याच्यावरती असे ते तरंगलेले असतात ऑफसेट, आणि वरती त्याचे लीव्ज असतात आणि खाली काय असतात, त्याचे रूट्स असतात. ओके, सो ऑफसेट इज शॉर्टर अँड थिकर दॅन रनर. रनरपेक्षा शॉर्ट आणि थिक आहे. देन ऑफसेट कन्सिस्ट ऑफ वन लॉन्ग इंटरनोड इन रोसेट प्लांट. रोसेट प्लांट म्हणजे काय, की दागिन्यासारखे दिसणारे जे प्लांट्स आहेत, जलचर वनस्पती ज्या आहेत की ज्या दागिन्यासारख्या दिसतात त्याला म्हणतात रोसेट प्लांट ॲट वॉटर लेवल. देन ऑफसेट हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन अँड इट कॅन बी टर्म्ड ॲज ॲक्वॅटिक रनर. देन द एक्झाम्पल्स आर वॉटर हायसिंथ, वॉटर हायसिंथ, or it can be also called as जलकुंभी, जलकुंभी, किंवा त्याला बॉटनिकल नेम मध्ये म्हणतात युफोर्बिया, युफोर्बिया. अँड अनदर एक्झाम्पल ऑफ ऑफसेट इज पिस्टिया. पिस्टिया की जे आपण आपल्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. तर हे कशाची डायग्राम आहे, दिस इज द डायग्राम ऑफ पिस्टिया प्लांट. पिस्टिया इज अ
ॲक्वॅटिक प्लांट बघा इथे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत. वॉटर हायसिंथ और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जलकुंभी और इन बॉटनिकल लँग्वेज इट इज कॉल्ड ॲज युफोर्बिया अँड पिस्टिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑफसेट. ओके, सो दीज आर ऑल दी 5 टाइप्स ऑफ सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. So here we completed the sub-aerial modification of stem. Sub-aerial modification, underground modification आणि aerial modification. These are the 3 types of modification of stem. Stem चे 3 प्रकारचे modification आहे. एक म्हणजे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन जे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर सब एरियल मॉडिफिकेशन हे आपण 5 पॉईंट त्याचे कंप्लीट केलेले आहे. आता जो पुढचा पॉईंट राहील तो कोणता राहील आपला एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. एरियल मॉडिफिकेशन म्हणजे काय, हे तुम्हाला जमिनीच्या खाली याचे मॉडिफिकेशन दिसतील नाही किंवा काही काही जमिनीच्या खाली काही काही जमिनीच्या वरती असतात. म्हणजे जसं की सब एरियल मॉडिफिकेशन आहे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे टाइप्स असतात, अंडरग्राउंड असतात आणि एरियल असतात. बट इन द एरियल मॉडिफिकेशन हे फक्त आता हवेमध्ये होणारे जे मॉडिफिकेशन आहे. बघा जर समजा तुम्हाला एरियल मॉडिफिकेशन जर पाहायचं असेल तर झाडांमध्ये काटे तयार असतात, काटे असतात. तर ते काटे कशासाठी असतात, फॉर द प्रोटेक्शन ऑफ प्लांट फ्रॉम द ग्रेझिंग ॲनिमल्स. जे चरणारे प्राणी आहे त्या चरणाऱ्या प्राण्यांनी ते प्लांट खायला नको म्हणून त्याला काटे असतात. तुम्ही एक झाड पाहिलेलं असेल निवडुंग आहे ना, तर निवडुंगाचं झाड जनरली कुठं असते तर हे वाळवंटामध्ये असते. का बरं ते तशा प्रकारचं असते, आपल्या नॉर्मल प्लांटसारखं नसते, कारण की त्या वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता असते. इन द डेझर्ट देअर इज अ स्कॅरसिटी ऑफ वॉटर, सो दॅट्स वाय दॅट टाईप ऑफ ॲडॅप्टेशन फाउंड इन दॅट प्लांट. कशामध्ये, निवडुंगामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन असते तर ते त्याच्यामध्ये काटे असतात. ते काटे म्हणजेच काय, दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ लीफ. लीफचं मॉडिफिकेशन त्या स्पाईनमध्ये झालेलं असते आणि स्टेमचं मॉडिफिकेशन जी हिरवी जाळ दिसते दिस इज नॉट द लीफ. जे आपलं लीफसारखं दिसते ते लीफ नसते, ती स्टेम असते आणि त्या स्टेममध्ये काय साठवलेलं असते, वॉटर साठवलेलं असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन्स आहेत एरियल मॉडिफिकेशनमध्ये. ओके, सो अप टू these are all the sub aerial modification of stem and the aerial modification of stem we will see in the next lecture. Thank you.